हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे महाशिवरात्री आणि मी महाशिवरात्रीला उपवासासाठी एक अगदी सिंपल अशी रेसिपी बनवली आहे. तर मार्केटमध्ये रताळे भरपूर सारे आलेत, तर आज मी रताळे आणले होते, तर त्याचेच मी काप बनवलेले आहेत. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी तर मी हे 1 वाटी वरीचे तांदूळ घेतले, म्हणजे आपण त्याला भगरही म्हणतो. तर ते मी 1 वाटी स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर ते आता आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा आपल्याला रवा बनवायचा आहे. तर आता तो काय म्हणजे वरीचे तांदूळ मी काही असे भाजले वगैरे नाही आहेत, बस फक्त असेच कच्चेच वाटून घेतलेले आहेत. तर बघू शकता आता अगदी रवाळ असं ते वाटून झालेलं आहे. तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर तुम्हाला दाखवते, अगदी छान असं त्याचं रवा तयार झाला आहे. त्यानंतर हे 2 मोठ्या साईजचे रताळे आहेत, तर ते मी त्याला माती असते तर अगदी स्वच्छ अशी आधी धुवून घेतलेत. अर्धा तास तर पाण्यात ठेवले होते, त्यामुळे त्याची सगळी माती निघाली आणि आता त्याची साल काढून घेतले. तर आता आपण त्याचे स्लाइस कट करून घेणार आहोत. तर आता ते काळे पडतात बटाट्यासारखेच, तर म्हणून मी साल काढल्यानंतरही परत एकदा पाण्याने स्वच्छ करून घेते आणि नंतर आपण त्याचे स्लाइस करून घेणार आहोत. तर अगदी बटाटे इतके पातळ पण स्लाइस करायचे नाहीत, ते करपले जातात. तर थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत आपल्याला. तर मी आता त्याचे स्लाइस करून घेते. तर उभे केलेले आहेत मी, तुम्ही गोल चकत्याही करू शकता. तर बघू शकता आता छान असे आपले त्याचे काप करून झालेले आहेत. तर ते आता मी एका प्लेटमध्ये घेणार आहे आणि आपण त्याला मॅरिनेट करणार आहोत. तर आता 2 रताळे जे आहेत त्याचे मी स्लाइस करून घेतलेले आहेत. त्यामध्ये घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस. तर भरपूर रस आहे या लिंबाला. छोटं लिंबू असेल तर पूर्ण एक अख्ख्या लिंबाचा रस घालायचा आहे. तर लिंबाचा रस घातल्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हे 1.5 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली. मिरची पावडर तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं कमी तिखट हवं आहे किंवा काय तर. आणि आता ते आपल्याला सगळ्या त्या स्लाइसला छान असं चोळून घ्यायचं आहे आणि एक 10-15 मिनटं तरी आपल्याला ते मुरत ठेवायचं आहे. तर बघू शकता आता मी एक 15-20 मिनटं तरी ते ठेवलं होतं. त्यानंतर आता आपण ते या वरीच्या पिठामध्ये घोळवून घेणार आहोत. तर अगदी मोजक्या 3 ते 4 साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि अगदी झटपट आणि खायलाही टेस्टी लागते. तर आता गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये घातलेलं आहे तेल आणि आता ते रताळ्याचे काप सगळे मी ते पिठामध्ये घोळवून घेतलेत एक एक करत आणि आता ते आपण तव्यावर पसरवून घेणार आहोत. तर मी 1 चमचा तेल फक्त घातलंय. नंतर आपल्याला जर लागलं वाटलं तर वरून आपण थोडं थोडं करत तेल घालणार आहोत, कारण आपण ते फक्त शालो फ्राय करून घेणार आहोत. आणि आता लो टू मिडियम गॅसवरच मी हे 10 मिनटं तरी भाजून घेणार आहे, म्हणजे ते चांगले असे शिजले जातात आणि कुरकुरीत होतात. आणि एकदा जरा त्याला कलर यायला लागला की मग थोडासा गॅस मोठा वाढवून मग जरा शेकून घेतले तरी होऊन जातात. तर बघू शकता आता आपले रताळ्याचे काप रेडी झालेले आहेत. तर मी आता ते काढून घेते. तर एका बाउलमध्ये मी बस रताळ्याचे काप लिंबासोबत, लिंबू वरून पिळून खायला ते खूप छान लागतात. तर लिंबू आधीही आपण टाकलेलं होतं, त्यामुळे तसेही खाल्ले तरी छान लागतात. तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं रताळ्याचे काप तुम्ही ट्राय करा, तुम्हालाही आवडेल आणि उपवासासाठीची खूप छान रेसिपी आहे. चला तर परत भेटू. बाय बाय.